वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय डीबीएनची टीम सज्ज झाली आणि VTCA या यूट्यूब चॅनलवर उजवलेले सकाळच्या सदामध्ये प्रेक्षक स्वागत करतोय. दिनेश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिला अजय, नॉन स्ट्राईक एंडकडे हा पहिला चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता दिनेशच्या विरोधात दिनेशनं, आणि इथे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं विकेट डाऊन होत आहे आणि पहिला मोठा धक्का गोल्डन डकचा शिकार ठरतोय. दिनेश दोदडे बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साईकृपा ट्रॉफी 2025 जसं म्हटलं जाते ना, सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा, उद्यापासून करू असं म्हटलं तर उद्या तो येणारच नाही आहे. आणि सुरुवात मात्र जी करायची होती परंतु सुरुवात केली इथे आपण पाहिले गोलंदाजीने दिनेशने, ज्याप्रमाणे आपण पाहिला ऑफस्टंपच्या बाहेर आपण पाहिला उसळी घेणारा चेंडू फटका फसला आणि पहिला फलंदाज बाद झाला. सतीश जाधव दाखल झालेत. आता पुन्हा एकदा हवेत झेलची संधी, विकेट दुसरी डाऊन होत असताना पाहायला मिळते. द्विधा स्थितीमध्ये आलेला फटका खेळला दिनेशच्या विरोधात आपण पाहिलं. अडचण मात्र मोठी झाली. दुसऱ्या बॉलवर सलग दुसरा मोठा झटका पाहतोय आपण. सतीश बॅक टू द डग आउट. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. हा बॉल मारू की सोडू अंतिमच्या क्षणाला खेळण्याचा प्रयत्न केला परंतु तत्पूर्वी आपण पाहिलं जो फटका फसला आणि मग ज्याप्रमाणे पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक फिल्डर होते त्यांनी कोणत्याही प्रकारची चुकी केली नाही. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे विकेट मात्र प्राप्त करून दिले. काय अप्रतिम सुरुवात, एक ताबडतोब सुरुवात आपल्या टीमसाठी, विकेट टेकिंग सुरुवात. परंतु हॅट्रिक बॉल असेल आणि तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. चौथ्या क्रमवारीमध्ये आपण पाहिला तर राजेश दानवा, गाजवी स्पोर्ट्स माणीचा पडा टीम पाहिला या वेळेला थोडीशी अडचणामध्ये पहिल्या 2 बॉलवर आले परंतु दिनेश हॅट्रिक पूर्ण करतील का या स्पर्धेमध्ये. हॅट्रिक बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न केला परंतु चांगला चेंडू पाहायला मिळतो. मॅन्डेटरी पावसाच्या षटकामध्ये मित्र म्हणून चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी केली जाते आणि चांगलं नियंत्रण ठेवलं जाते. जसं म्हटलं जातं ना की यशाचा शिखर गाठण्याआधी स्वतःला तोडावे लागते. जगाशी फक्त चढाओढ चालू असते, युद्ध करण्यासाठी मात्र स्वतःशीच लढावं लागते. यावेळेला मात्र आपण पाहतोय लढावं तर लागणार आहे. यावेळेला फटका पुन्हा हवेत खेळला जातो परंतु राकेश आहेत, प्रयत्न केला परंतु यावेळेला डिस्टन्स चांगला आहे, टायमिंग कमाल होता आणि पाहतोय हा पहिला मोठा फटका या मॅच मध्ये येतोय. राजेशच्या बॅट मधून बेगीट षटकार. नवीन कोरी तुझीच नवी साडी, मी गजरा जेवून येतय, मी गजरा जेवून येतय, जया करतो तैयारी तुला मरुवाईचे नटगरा नेतय, जया करतो. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण पाहतोय सायक्रो ट्रॉफी एक षटकार पडलाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 6 धावा. हवाई फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, झेलची संधी. ओ मात्र यावेळेला मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळते. सिनियर खेळाडू होते तिथे आणि त्यांच्या माध्यमातून मात्र झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळालाय. कदाचित आपण पाहतो तिसरी विकेट मिळाली असती, तिसरी सफलता मात्र दिनेशला इथे मिळाली असती परंतु मित्र म्हणून की चांगली गोलंदाजी केली जाते. एक षटकार पडलाय हरकत नाहीये परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे नियंत्रण, या ओव्हर मध्ये नियंत्रण मात्र आपण पाहिलं तर ठेवलं गेलं आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर मग विजयदीप स्पोर्ट्स टीम कडनं अजय हा चेंडू फेस करत असताना पाहायला मिळाले. मात्र डॉट चेंडू षटकाची होत असताना पाहायला मिळते. समाप्ती आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये 2 गड्याच्या मोबदल्यात फलकावर आपण पाहिलं 1 जर षटकार सोडला तर मग आपण पाहिलं भरपूर चांगली गोलंदाजी झाली आणि टीमची टोटल 7 धावा ही पहिल्या षटकाची कहाणी पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये खेळ मात्र कशा पद्धतीने केला जाईल वळूया डीजेकडे, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूया. भूपेश, चिन्मय, कम हियर.
सुस्वागतम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. साई कृपा ट्रॉफी 2025 पाहतोय आपण. दुसरा षटक बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळतील. एक प्रभावी युवा गोलंदाज म्हणून आपण पाहिले तर महेंद्र गोवारी आपण यांना पाहतोय. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आता त्यांच्याकडून सगळ्यात महत्वपूर्ण हो क्या बात आहे. महेंद्र गोवारी आपण पाहिलं तर जसप्रीत बुमराह नक्कीच आपण पाहिलं तर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीमचा गुमराह आता करणार आहे का गुमराह नक्कीच आपण पाहूया. म्हणजेच महेंद्र गोवारी क्या बात आहे. जी ॲक्शन पाहतोय गोलंदाजीमध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर अप्रतिम आणि सेम कॉपी बुक स्टाईल आहे जसप्रीत बुमराह. हो विकेट विकेट मिळाली आणि तेच म्हणत जसप्रीत बुमराह करेल का गुमराह आणि गुमराह केलंय. फलंदाज राजेशला बॅटची वरची कडा विकेट किपरच्या हातामध्ये आणि विकेट झाले डाऊन. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय काय गोलंदाजी केली जाते आपण पाहिले तर महेंद्रच्या माध्यमातून आणि विकेट मिळवून दिले. यांनी बॅटर इन झालेत सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. परिस्थिती खराब करण्याचं कार्य मात्र विजयदीप स्पोर्ट्स टीमने भरपूर केलंय. फटका पुन्हा एकदा फसलाय. विकेटची संधी आहे आणि विकेट मात्र मिळाली असती परंतु कॅच ड्रॉप थोडासा अडथळा निर्माण झाला. हे फिल्डर आउटफील्ड मध्ये सांगत होतं की सूर्यदेव मात्र तिथे होता आणि त्यामुळे ज्या दिशेने आपण पाहिलं की गोलंदाजी चेंडू आला होता आणि तिथून कॅच मात्र व्यवस्थित निरीक्षण करणं कठीण गेलं. त्यामुळे आपण पाहिलं की मग झेल ड्रॉप झाला. आडवा पाठने केलेला फटका इंटू द गॅप आहे. एका टप्प्याने मात्र बाउंड्री लाईनला क्लिअर करणारा फटका आपण पाहतोय. हा आला चौकार 4 धावा. थँक्यू डीजे. पण पाहतोय की टीमची टोटल 12 धावा आपल्याला पाहायला मिळते. संधी मिळेल तुलाही लगेच. इथे मात्र डगमगू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे. तू फक्त खचून जाऊ नकोस. इथे पाहतोय या वेळेला मात्र एकमेव खेळाडू म्हणजे अजय जोपर्यंत असेल तोपर्यंत धावेंची उमेद त्या खेळाडूकडे नसणार आहे. लेगवरचा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्र आहे. फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न सफल होतोय का परंतु नाही. यामुळे थोडासा दिशाहीन चेंडू होता आणि त्या चेंडूचा फायदा उचलला. चौकार क्रमांक 2 या ओव्हर मध्ये प्राप्त केला. टीमची टोटल आपण पाहिली तर 16 धावा. जे आपण पाहिलं तर मिस्टर बुमराह पाहिले आपण. ज्युनियर बुमराह म्हणायला काही हरकत नाहीये. तर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा टीमचा बुमराह आपण पाहिला. ज्याला आतापर्यंत काय गोलंदाजी ऍक्शन आपण पाहिली आहे तर सेम टू सेम जसप्रीत बुमराह कॉपी बुक स्टाईल मध्ये गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू पाहायला मिळतोय मिस्टर महेंद्र. यावेळेला ओव्हर पिच मात्र त्याला मात्र बरोबर स्टँड मध्ये पोहोचवण्याचं कार्य केलंय अजयने. अजय एक अप्रतिम खेळाडू आहेत आणि यावेळेला मात्र प्रेशर रिलीज केलाय. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर पोहोचली गेली 22 या आकड्यावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद डीजे. मी विनंती करेल पुढील 2 संघाचे संघनायक असतील यंग मराठा स्पोर्ट चिंचोटे आणि सहदी स्पोर्ट्स बाफाने टीम. टॉस बॉक्स मध्ये आपण उपस्थित राहायचं आहे कारण की या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. 2 टीमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. प्रफुल्ल असतील शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर. आज मला वाटते टीम मध्ये सिनियर खेळाडू अजित गोवारी सुद्धा नाही आहेत. एक गोलंदाजीचा क्रम नेहमीच ते पूर्ण करत असतात आणि आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभावी कामगिरी अनेक वेळा त्यांच्या माध्यमातून सुद्धा होताना पाहायला मिळते.
थोडंसं आपण बघितलं ना की नशीब बदललं गेलं आणि जसं म्हटलं त्यांना नशिबाची पाणी तोच उलटतो. तो दिवस रात्र मात्र मेहनत जास्त करतो आणि ते अजयने थोडी मेहनत केली आणि त्यामुळे दुसरं षटक थोडंसं धावा मात्र देऊन जाणारं ठरलं आणि मात्र त्यामुळे टीमची टोटल आपण पाहिले 22 आहे म्हणजे सरासरी 11ची प्राप्त झाली आहे. परंतु शेवटच्या षटकामध्ये सचिन जाधव आणि अजय दोदडे एक गुड फिनिश करतील का या इनिंग पाहूया. व्हेरी फर्स्ट बॉल आपण पाहिला तर अगदी ऑफस्टम्पची लेवलची लाईन होती आणि ती लाईन ती पण पाहिली तर तितकीच आपण पाहिलं तर सुंदर आणि देखील पाहायला मिळाली. शॉर्ट पिच चेंडू पाहायला मिळाला. एक धाव मात्र मिळाली इथे. अजय दोदडे या खेळाडूकडे संपूर्ण लक्ष असणार आहे कारण की या खेळाडूने मात्र आपण बघितलं तर ज्याप्रमाणे खेळ मात्र मागचा दर्शवला म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये जी बॅटिंग म्हणजे त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार जवळजवळ आपण पाहिल्या होत्या 15 धावा त्या षटकामध्ये आणि बाणफेट मिळाले. परंतु या ओव्हरमध्ये 4 चेंडू असतील आणि 4 चेंडूमध्ये किती धावा जोडण्यामध्ये यश मिळते पाहूया अजय. हो यावेळेस आपण वरती थोडासा टप्पा आहे हा मागे ठेवला गेला होता. धीम्या गतीने हाताळलेला चेंडू आणि पाहिला पण तर मग चांगला गोलंदाजीचं उदाहरण पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना हिंमतीने हारा पण हिंमत कधी क्रिकेटच्या म्हटल्यावर हारू नका आणि त्याच जिद्दीने मात्र खेळा आणि खेळत राहा. सध्या तरी टीमचे टोटल 23 पाहतोय आपण. आपल्या समोर जो मॅच आपल्याला पाहायला मिळते 2 प्रतिस्पर्धी संघांच्या दरम्यान. लेगवरचा चेंडू पाहतोय त्याला हुक केलाय आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर फ्लाईट आहे आणि तो बाउंड्री लाईनच्या डायरेक्ट पार झालाय म्हणजे षटकार. डीजे मोमेंटमला थोडंसं चेंज करण्याची प्रयत्न जे होतात आणि ते झालेत. तर अजय दोदडे यांचा उल्लेख करायचा झाला तर 20 या धावसंख्येवर चांगला खेळ करतात आतापर्यंत. याही षटकामध्ये 1 षटकार आलाय. आणखीन आपण पाहिले तर मग जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहे. टीमची टोटल 29 या आकड्यावर पोहोचली सुद्धा आहे. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न केला होता परंतु या वेळेला फलंदाजाच्या रीचच्या थोडंसं आपण पाहिलं तर मागे ठेवला गेला होता चेंडू आणि तेच कारण आपण पाहिलं जो मनपसंत फटका आपण पाहतो तो की घुटना टेकून मात्र तो सफल झाला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक मात्र इथे गोलंदाज प्रफुल्ल होताना पाहायला मिळते. फेकून झालेले चेंडू आपण पाहिले तर 5 शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. किती धावांचं टार्गेट सेट होईल पाहूया. शेवटच्या बॉलवर लांबच लांब पल्ल्याचा हा अँड हँडसम षटकार पाहायला मिळाला आणि या षटकाराने टीमची टोटल आपण पाहिलं तर तब्बल पोचली गेली 35 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 36 धावांचं लक्ष असेल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजयदीप स्पोर्ट्स खोपरेपाडा या संघाच्या समोर 35 रन झाल्या. 36 करायचे आता. अजयची एक पारी आपण पाहिली तर एक शानदार पारी आपल्याला पाहायला मिळाले कारण की ज्याप्रमाणे आपण पाहिलं की तो आला होता ज्या सिच्युएशन मध्ये ओपनिंगला परंतु दुसऱ्या बाजूने विकेट जास्त असतात डाऊन झाले होते आणि तेव्हा गरज होती आपल्या टीमला एक चांगल्या बॅटिंगची आणि ते त्याने बॅटिंग पूर्ण करून दिली आहे. 26 धावांची खेळी 8 चेंडूमध्ये त्याने साकारली आणि त्या खेळीच्या जोरावर आपण बघितला तर मग टीमची टोटल आहे ना 35च्या घरामध्ये पोहोचली आहे. टॉस करण्यासाठी मी विनंती करतोय सैदी स्पोर्ट्स बापाने टीमचे कर्णधार आपण त्वरित या आणि त्यांच्या समवेत असेल यंग मराठा स्पोर्ट्स चिंचोटी. सैदी स्पोर्ट्स बापाने ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग मंचावर विनंती करेन मी टॉस करण्यासाठी वैभव या. कुणाला आहेत आणि कुणाला यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. कर्णधार या त्वरित टॉस बॉक्स मध्ये कारण की एक इनिंग झालेली आहे आणि एक प्रत्येक इनिंग मध्ये आपण प्रत्येक मॅचचा हा टॉस जो कंप्लीट करतोय. चला 2 कर्णधार आलेले आहेत. विकास असतील आणि महेंद्र असतील. टॉस ची ओळख पुन्हा एकदा करून देते. हेड आणि टेल
कॉलिंग येईल यंग मराठा टीम कडून आपण पाहतोय. कुणाल दादांच्या शुभ हस्ते हा टॉस हेड येतोय. हेड महेंद्र नक्कीच कुणाल दादा पण शुभेच्छा द्या. महेंद्र टॉस जिंकलाय, काय निवडाल? सायदी स्पोर्ट्स वापड या संघाच्या समोर आपण मॅच खेळत आहे. तर नक्कीच जेव्हा तुमचा हा ड्रॉ मध्ये मॅच आला मग बापाणी टीमसाठी काय रणनीती वापरली तुम्ही? तशी काय रणनीती आखलेली नाही. काय वाटते तुम्हाला की बापाणी संघाचं असू शकतो तुमच्यासाठी, कारण की बॅटिंग बॉलिंग खूप चांगली या संघाची? ते मैदानात उतरल्यावर समजेल. मग काय वाटते तुम्ही की काय निवडाल इथे? फील्ड. शुभेच्छा असतील तुम्हाला, बेस्ट ऑफ लक. विकास जर आज बघितलं तर टॉस गमावला, टॉस जिंकला असता काय डिसाईड केलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असते. तुम्हाला ज्याप्रमाणे बॅटिंगचं इन्व्हिटेशन आता दिलं गेलं आहे, मग काय वाटते की परफॉर्मन्स आपण पाहिला तर मागचा सुद्धा चांगला राहिला होता पहिल्या मॅचमध्ये, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये थोडासा कमी पडला गेला. गोलंदाजीचा विषय काय गंभीर आहे का टीममध्ये आज? आज सरावाचा अभाव असल्या कारणाने थोडा प्रॉब्लेम आहे टीममध्ये. ओके, या मॅचमध्ये नक्कीच तसा अभाव मात्र त्याची कमतरता जाणून दिसून येणार नाही आहे. हा नक्कीच प्रयत्न चांगला खेळ करण्याचा करणार आम्ही. बघूया आता पुढे काय. शुभेच्छा असेल बेस्ट ऑफ लक तुम्हाला सुद्धा. आपण बघितलं यंग मराठा टीमने टॉस जिंकला आणि डिसाईड केलं फील्ड फास्ट बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन सायदी स्पोर्ट्स बापाने टीमला दिलं. मॅचमध्ये होतील ह्या दोन संघाच्या दरम्यान एक महत्त्वपूर्ण युद्ध, परंतु सध्या तरी जे युद्ध मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे त्याच्याकडे आपण केंद्र लक्षित करूया आणि त्या मॅचचा धावतो विराट घेऊन ऐकून येतात आमचे साथी समर्चक मित्र विजयजी भोये. हॅलो, धन्यवाद मिस्टर राजेश शिडुकळे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुदेव सूर्यकार्य सुसर्वदा श्री गणेशाय नमः. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत साई कृपा स्पोर्ट राजावळे आयोजित साई कृपा चषक 2025 हा महासंग्राम. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आई गावदी स्पोर्ट माणीचा पाडा वर्सेस विजयदीप खोपरीपाडा. टार्गेट या ठिकाणी सेट केले आई गावदी स्पोर्ट माणीचा पाडा टीमनं, ते म्हणजेच 36 धावा बनवायचे आहेत. सचिनचा हा पहिला बॉल गॅप मध्ये ढकललाय चेंडूला. फलंदाज आपण पाहिला तर ऑन स्ट्राइक वरती जितेंद्र कुंभारेच्या बॅट मध्ये येतो हा चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे. ओव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र रवाना झाला होता 4 धावांकरिता. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका क्षेत्ररक्षक आहे जज करतोय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल मात्र सुटला गेलाय, जीवनदान मिळालं गेलंय. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहिला तर जितेंद्रला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आपण जरूर पाहिलाय. पुन्हा संधी मिळाली चांगलं बॅटिंग करण्यासाठी. त्या संधीचं मात्र सोन्यामध्ये रूपांतर केलं जाईल का? आडव्या बॅटनं चेंडूला हाफ व्हॉलीवर घेतलं आणि पाठवलंय मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी येतो हा षटकार दीपेशच्या बॅट मधनं. धन्यवाद डीजे. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर काय जबरदस्त सुरुवात करताना मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, जितेंद्र कुंभारे आणि दीपेश पडवले. विजयदीप कुपरेपाडा टीमचे प्रमुख फलंदाज आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहिलं तर 36 धावांचा टार्गेट पूर्ण करत असताना एक गुड स्टार्ट या ठिकाणी जरूर सुरू केलाय. 12च्या सरासरीनं 3 षटकामध्ये 36 धावा पूर्ण करायचे आहेत. सध्या तरी सचिनच्या विरोधामध्ये चांगले बॅटिंग या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर या ठिकाणी करत आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला हा डॉट बॉल येतोय.
बॅक या ठिकाणी करावा लागेल. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि बदल ही कालाची गरज. या ठिकाणी निश्चितच आपण पाहिलं तर कमबॅक केलाय गोलंदाज सचिन. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे, मिळतील या ठिकाणी. या फटक्यावरती 6 धावा दीपेशला. यावेळेस षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टिच्या बाहेर टाकला गेलाय. पुन्हा हा चेंडू मात्र या ठिकाणी टाकावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 1-18 या आकड्यावरती. पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर आपले इरादे स्पष्ट केलेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम, ती म्हणजेच विजयदीप खोपरेपाडा. या ठिकाणी कमबॅक करण्यासाठी अजून सुद्धा संधी आहे गोलंदाजांना. यावेळेस आपण पाहिलं तर बेल्स मात्र डाऊन झालेत. पहिला धक्का बसतोय. शेवटच्या बॉलवरती मिळवल्या या ठिकाणी दीपेश पडवलीची विकेट. धावसंख्या आहे ती 18. बारा चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी गुच्छानं विकेट पकडावं लागतील. गोलंदाज अजय धुलडे मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे अजय धुलडे. त्याच्यानंतर त्याचे बंधू दिनेश धुलडे यांना देखील कोण विसरेल. 2 जाधव ब्रदर्स सचिन आणि सतीश, चांगला खेळ त्यांच्याकडे देखील आहे. या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. जर या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व दाखवायचं असेल तर निश्चितच पुनरागमन करावं लागेल. अजय धोदडे राईट मोर द विकेट षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज झाला. अपटकर बॉल होता इनफिल्डच्या वरून. या ठिकाणी फटका आपल्याला पाहायला मिळते कव्हर पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला उचलेल. चेंडूची फेकी करीपर्यंत या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केलेत जितेंद्र कुंभार या खेळाडूंना. न्यू पॅटर्न आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये दिनेश पडवले एक बिग हिटर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केलेत. मात्र 11 बॉल असणाऱ्या आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला ढकललाय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एकदा वेगाने पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. बॅकअप चांगल्या पद्धतीने मिळालाय सचिनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. प्रत्येक चेंडूवरती यावेळेस आपण पाहिलं तर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो सक्सेसफुल देखील मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आई गावदेवी स्फोट माणीचा पाडा वर्सेस विजयदीप खोपरीपाडा असा मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूला हाफ वॉलीवर घेतलंय आणि चेंडूला पाठवलंय काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांकरिता येतो हा षटकार. धन्यवाद डीजे. या मैदानावरती अनेक रेकॉर्ड आहेत. 3 ओव्हरमध्ये 52 धावा देखील चेस झालेत. 4 ओव्हरमध्ये 81 धावा देखील चेस झालेत. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर होता. तेच पंचांनी या ठिकाणी ओळखलंय
आणि आमच्या गुण लेखापर्यंत एक चांगला डिसिजन जरूर पोहोचवलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा डॉट बॉल येतोय. चेंडू टाकून झालेत या षटकातील 4. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 8 चेंडू मध्ये अजून सुद्धा जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवल्या चेंडूला आपल्या मनगटाच्या सायानं क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला, परंतु एक सिंगल धाव टेक्निक कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30 आकड्यावरती. आता मात्र 7 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता असणाऱ्या. कालच्या दिवसामध्ये आपण एक मॅजिकल ओव्हर जरूर पाहिली. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. सतीश जाधव अगदी वेगानं लॉंग ऑन वरनं पुढे सरसावला होता, परंतु त्या अगोदर एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली आणि एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 31 आकड्यावरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र 5 धावांची आवश्यकता असणार आहे. कालच्या दिवसामध्ये एक कारनामा या ठिकाणी जरूर झालाय. 6 बॉल मध्ये 7 धावांची गरज असताना जे वाघोबा कुंभारपाडा टीमचा गोलंदाज साईनाथ यांनी त्या धावा मात्र करू दिल्या नव्हत्या कालच्या दिवसामध्ये. आज तसं काही पाहायला मिळेल का या मॅच मध्ये देखील. सतीश राईट नंबर द विकेटने षटकातील पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त भव्य स्वागत केलंय षटकार आणि महेंद्र सिंग धोनीच्या कॉफी बुक स्टाईल या ठिकाणी हा सामना मात्र जिंकलाय दिनेश पडवेल यानं. कॉंग्रॅच्युलेशन विजयदीप खोपरेवाडा अँड हार्दिक दोदडे ब्रदर्स अँड जाधव ब्रदर्स फ्रॉम टीम आई गादी स्पोर्ट वाणी चपाडा. नंतर आणखी एक आपण बिग मॅच पाहणार आहोत. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी वर्सेस सह्याद्री स्पोर्ट बाफाणे या दोन टीम मध्ये. नुकताच झालेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय खेळाडू दिनेश पडवले